श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 2 दिवस हे नाशिक दौऱ्यावर आलेत। आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी नाशिकात आगमन करताच त्यांनी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकास अभिवादन केले। त्यानंतर ते काळाराम मंदिरात महाआरती करण्यासाठी आले। तसेच रामकुंड येथे त्यांनी गंगा आरती देखील केली आहे। उद्धव व आदित्य ठाकरे यांचे शक्ती प्रदर्शन देखील या निमित्तानं दिसून आले। रोड शो सारखी गर्दी राम मंदिर व गंगा घाट येथे जमली होती। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासाठी घोषणा सुरू होत्या। असंख्य अशी गर्दी राम मंदिर ते गोदा घाट या ठिकाणी दिसून आली। यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, खासदार संजय राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, अरविंद सावंत, सुनील राऊत, कलाकार आदेश बांदेकर, आमदार सुनील शिंदे, आमदार राजेश चौधरींसह नाशिकमधील महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, उपनेते सुनील बागुल, जयंत दिंडे, विनायक पांडे, वसंत गीते यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते। ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले। नाशिक शहरात ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या आगमनाचे फलक लावण्यात आले। मंगळवारी शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित केलेल्या शिवसेना राज्यव्यापी अधिवेशनास उद्धव ठाकरे संबोधित करणार आहे। 1994 साली शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकला महामेळावा घेतला। या मेळाव्यातून निवडणूक प्रचाराचे नारळ फोडलं। त्या पाठोपाठ राज्यात युतीची सत्ता देखील स्थापन केली होती। 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे महामेळावा घेऊन लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार असल्याने महाराष्ट्रभरातून शिवसैनिक या महामेळाव्यास दाखल होत असल्याने या महामेळाव्यास महत्त्व प्राप्त झाले। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।